टीम रेडी झालेल्या आहेत. एकामध्ये टीम येणार फायटर्स. या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये टॉपमध्ये दिसली, परंतु त्यानंतर थोडासा उतार चढाव पुन्हा एकदा पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा ज्या प्रकारे ट्रॅफिक आतापर्यंत पाहायला मिळते, कुठली गाडी पुढे येईल आतापर्यंत सांगता येणार नाहीये. त्याच दिवसामध्ये त्याच खेळाचे पुन्हा एकदा या मॅचमध्ये येणार फायटर्स हा सामना जिंकून पुन्हा एकदा पॉईंट टेबलमध्ये आपले स्थान जे आहे ते सुनिश्चित होईल की नाही होईल पुन्हा एकदा. त्याच्यासाठी 2 सलामीचे धडाकेबाज बॅटर मैदानात दाखल. तुफान आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग करण्यासाठी संदेश. ही सलामीची जोडी, तुफानची बॅटिंग या खेळपट्टीवरती या सगळ्या विभागामध्ये तितकंच चांगला दरारा या बॅट्समनचा आहे. जसं नाव तितकीच कामगिरी चांगली त्याच्या मार्फत पाहायला मिळते की पहिल्या बॉल पासून अटॅक करण्याचा प्रयत्न त्याचा राहील, पण दुसऱ्या बाजूने संदेशला तितके चांगली खेळ इथे सुरुवात करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळाचा प्रयोग मात्र इथे संदेशच्या बॅट मधून राहिला. त्याच्या बॅट मधून खूप चांगली खेळी पाहायला मिळाली. पहिलाच बॉल थोडासा आउटसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, पण तो थोडासा वळण घेत बॉल ऑफ ब्रेक आतमध्ये बॉल येत असताना पहिले षटक घेऊन येत असताना पहिला बॉल डॉट. कारण की ज्या प्रकारे इथे पॉवर प्लेचं षटक हाताळायचं आहे, पॉवर प्ले मध्ये खूप चांगली फिल्डिंगची सध्या सेटअप पाहायला मिळते. ऑफ साइडला खास करून गलीमध्ये फिल्डर सध्या पाहायला मिळतो. पॉईंटला त्यानंतर गोवर पॉईंट, एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हर, परंतु या शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला पुल करत असताना चांगला धमाका सध्याच्या बॅट मधून जिथून मात्र इथे फिनिश केली, अगदी तिथूनच स्टार्टअप करत असताना हा बॉल पटवला सीमाच्या बाहेर. पहिला बॉल डॉट पडतो, त्यानंतर बॉल जे सीमा पार, 4 धावा, चौकार. चांगली बॅटिंग, जबरदस्त टायमिंग दाखवत असताना अकुटपाच्या बॉल वरती ऑन साइडला आपले स्वयंसेवक जे असतील आपण बॉल घ्यायला जायचं मागे. ओहो, ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न त्याच दिशेने, पण तो थोडासा जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा थोडीशी कमी गतीने बॉल डिलिव्हर केल्यानंतर बॉल येतो डॉट बॉल. पहिलं षटक आपल्या टीमसाठी घेऊन येत असताना टीम कडून अनिल पहिले 3 बॉल आतापर्यंत कमालीचे हाताळण्यात, त्यामध्ये एक चौकार, पण तो चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा समोर संदेश आडव्या बॅटने पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बाजूने स्लो स्वीप, त्यानंतर फॉलिंग स्वीप, वेगवेगळे फटके जे आहेत संदेश सातत्याने खेळत चालाय. मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास नावाचा वजीर, तो वजीर पुन्हा एकदा सोबत घेऊन येत असताना या स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला पद्धत तितके चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पायाचा पुन्हा एकदा वापर केला तितके चांगले इथे फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या फक्त 1च मिळेल. टीमची धावसंख्या 2 पोहोचते. स्कोर करते ओनली 5 रन्स. चांगली बॅटिंग, जबरदस्त खेळ दाखवत असताना दोन्ही टीमला माहिती आहे हा सामना तितकाच महत्वाचा. विजयाचा समीप इथे पुन्हा एकदा जवळ करायचा आहे. सरळ बॅटने या आणि तुफानच्या बॅट मधून, तुफान आहे मैदानावरती, म्हणजे या मॅच मध्ये वाडा अपना है और यहाँ राडा भी अपना है होगा. येतो त्याच्या बॅट मधून चौकार. ओव्हर मला वाटते या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 पोहोचते. 9 रन्स, 9 धावा आहेत. चांगली बॅटिंग पहिल्याच ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 पोहोचते. स्कोर करते 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा उमेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. आयुष्याच्या पटलावरती जर यशस्वी राजा तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत घेऊन चालावं लागतं.
आणि या मॅच मध्ये तो आत्मविश्वास सध्या आहे दोन्ही बॅट्समन कडे. बोलत या ओहो फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला उडवण्याचा प्रयत्न परंतु कव्हर आपला एक्स्ट्रा कव्हरला या आणि पकडला जाईल. आणि इथे पहिला धक्का संदेश या मॅच मध्ये वेग चौकाचा नक्की आला परंतु त्यानंतर शांत चिताने पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर निराश पुन्हा एकदा असेल आपले स्ट्रोक सिलेक्शन वरती. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम एनआर फायटर्स. विकेट डाऊन, विकेट पाहिजे, विकेटचा शोध घ्यावा लागेल. डब्ल्यू त्या डब्ल्यूचा शोध लागलेला आहे कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी केली उमेश जशी एंट्री केली उमेशने एंट्री आपली झकास खास इथे करत असताना पहिल्या विकेटचं पतन त्याच्या मार्फत केले जातं. पहिला ब्रेक थ्रू त्याच्या मार्फत फ्रंट लाईन सीमर रेग्युलर इंटरव्हल मध्ये या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये विकेट पहिला गडीपाद. टीमची धावसंख्या जोर पोहोचते स्कोर करते ओनली 9 रन्स. 9 धावा आहेत. पहिला विकेट गमावले. बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल आदेश. विकेट पुन्हा एकदा बोलत या ओहो खाली राहत असताना याडी बॅटर लाईन मिस झाला. कीपर लाईन मिस झाला. बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे लॉंग स्टॉपला. बॉल जपत कव्हर करतील. 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. रिली थ्रू यावेळी येत असताना या दोन धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 111. ओव्हरची सुरुवात जर पाहायला गेली तर उमेशने विकेटने केली. उमेशने पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर केला पण विकेट कपर कडून थोडीशी चुकी झाली आणि त्यानंतर इथे 2 धावा ऍड. बोलू तयार. ओहो सरळ बॅटने ऑफ साइडला फटका चांगला आहे. लोपडे टॉप ड्राइव्ह. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा एकदम बाहेर येतो हा आदेशच्या बॅट मधून डगआउट मध्ये चौकार. जबरदस्त टायमिंग. लाजबाब लोपटेड ऑफ ड्राइव्ह ओव्हर कव्हरला हा चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते या चौकाराच्या मदतीने 15 धावा. चांगली बॅटिंग जबरदस्त टायमिंग. पुन्हा एकदा त्या दिशेने पुन्हा एकदा बॉल खेळलाय. बॉल पुन्हा एकदा चाललाय स्वीपर कव्हर मध्ये. बॉल पुन्हा एकदा थांबणार नाहीये. हा बॉल सुद्धा चाललाय बाहेर असं वाटतंय पण याडी चांगली फिल्डिंग होईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा येते इझिली टेकन करतील. या 3 धावेच्या मदतीने चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 18 धावा. ओव्हरचा विचार केला तर तितका चांगला आतापर्यंत या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना दुसरं सिलेक्शन द्या आहे. ऑफसाइडला याने खेळण्याचा प्रयत्न. कॅच पुन्हा एकदा पकडायला जाईल. उमेशने खूप चांगली इथे गोलंदाजी केली. पहिल्या बॉल वरती विकेट त्यानंतर 5व्या बॉल वरती विकेट आणि हा दुसरा धक्का देत असताना टीम एनआर फायटर्स टीमची धावसंख्या स्कोर करते आहे 18 धावा. 2 विकेट. शेवटचा बॉल या षटकातील चांगली काबरी. उमेश सध्या साकारत असताना धावा नक्कीच त्याने जास्त खर्च केलेले आहे परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी त्याला करायचे होते विकेट त्याला घ्यायच्या होत्या त्या विकेट घेत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये 2 विकेट गमावले. टीमची धावसंख्या 18. शेवटचा बॉल या षटकातील हॉटबॅट बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटचा विचार केला तर बॉल प्लेसमेंट हा नावाचा शब्दच नाहीये. जितक्या वेगाने बॉल येतील त्या वेगाने दुप्पट वेग देण्याचा प्रयत्न नेहमी सातत्याने बॅटरचा असतो. यावेळी सुद्धा त्याच प्रयत्न होता पण बॉल बॅटवरती आलेला नाहीये. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे समाप्त. पॉवर प्लेचे 2 इथे ओव्हर समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 18 धावा. विकेट गमावले. 2 बॅटिंग करत असताना टीम युनिव्हर्स जामशेद या टीमच्या विरुद्ध सध्या खेळते टीम एनआर फायटर्स. या टीमची परिस्थिती आहे 18. 2 विकेट गमावत असताना सलामीचे दोन्ही योद्धे सध्या मैदानाच्या बाहेर. टीम एनआर फायटर्स या टीम कडून चांगली बॅटिंग आतापर्यंत तितकं चांगलं कमालीचं क्रिकेट खेळत असताना धावा तितक्याच मोठ्या इथे सेट करावे लागतील परंतु आतापर्यंत ज्या प्रकारे धावा पाहिजेत अगदी त्या प्रकारे या मॅच मध्ये टार्गेट पर्यंत वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल. भूमिका सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी
नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करण्यासाठी ज्या प्रकारे संदेश माघारी पडल्यानंतर आदेश अजूनही मैदानाची सध्या आहे अगदी तड ठोकून, कारण की दुसऱ्या बाजूने बॉलरला आपल्याला ठोकायचा आहे हा इरादा सध्या त्याचा असेल. बोला तयार. अनादर पुन्हा एकदा ओहो कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कहीं पे आके कहीं पे निगाह आहे. हा बॉल पुन्हा एकदा चालला बॅकवर्ड पॉइंटला बॉल फिट केला जाईल. धावसंख्या मिळेल फक्त एकच. या एक धावच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 19-19. अप्रतिम कामगिरी दोन्ही टीमची या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिलेल्या आहे. दोन्ही टीमला ज्या प्रकारे कॉन्फिडन्स आहे की या स्पर्धेमध्ये आपला जर एक वेगळाच भाग जर ठेवायचा असेल या स्पर्धेमध्ये टिकवून तर त्याच्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल आणि आतापर्यंत त्याच दिशेने वाटचाल सध्या पाहायला मिळत असताना बोलत यार राऊंड विकेट यानी डाऊन द ट्रॅक फुटबॉल बॉल ऑफ स्पिनर कट केला. फिल्डर टीप मध्ये पुणे एकदा लॉंग ऑफला जज करत असताना एक मिनिट असं वाटतं की थोडीशी चुकी झाली परंतु त्यानंतर स्वतःला सांभाळलं. स्वतःची बॉडी जी आहे ती संतुलित ठेवल्याने त्यानंतर खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव. फुटबॉल बॉलचा पुणे डाऊन सेला खेळण्याचा प्रयत्न पुणे एकदा बॅटच्या टो एंडला बॉल पुणे एकदा स्टॉप होईल. थोडासा बॅकवर्ड शॉर्ट लीगला तो पण एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सिंगल डबलने पुणे एकदा पुढे जाण्याचा जो मात्र इरादा भूमिक सध्या बॅटिंग करण्यासाठी भूमिक मोठे स्ट्रोक खेळू शकतो. दुसऱ्या बाजूने त्याला तितकेच साथ द्यावी लागेल. आदेश सुद्धा त्याच किमतीचा फलंदाज आहे हे विसरून चालणार नाहीये. सरळ बॅटने येऊन पुणे एकदा बिडूनला बॉल फिल्डर पुणे एकदा वेगेने येत असताना अगदी जित्याच्या चपळीने बॉलला पुणे एकदा कव्हर. आतापर्यंत फिल्डिंग खूप चांगली राहिलेली आहे टीम आई लिव्हर जामसेट, कारण की ज्या प्रकारे बॉल पकडते बॉलला जाऊ देत नाही येत आणि तितके चांगली फिल्डिंग साकारत असताना पुणे एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा पडले तर बाहेर. पंच पुणे एकदा दंडित घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 22-22. या ओव्हरचा विचार केला तर 3 बॉल. ओहो फुलर लेनचा बॉल पुणे एकदा ओव्हर पिच बॉल यावेळी सोडून दिला. विकेट किपर जातामध्ये येतो डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल षटकातील शिल्लक आहेत. चांगली कामगिरी करत असताना या ओव्हरमध्ये दबाव नाहीये. शेवटचे 2 बॉल. ओहो याने पुणे एकदा टप्पा लाजबाब पुणे एकदा चांगली पिचिंग बॉल येते डॉट बॉल. धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली कामगिरी करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड. शेवटचा बॉल या षटकातील 22 धावा. पुढे पोहोचता पुणे एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न. बॉल वेगवान पद्धतीने पुणे एकदा फिल्डिंग तितके चांगले आतापर्यंत टीम आयुलिव्हर जामसेट. काय कमालीची फिल्डिंग. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 23 धावा. विकेट गमावले बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावले 23 धावा आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. स्टार्टअप चांगला पाहिजे. स्टार्टअप तर चांगला आहे परंतु ज्या प्रकारे आजचे सरासरीने बोलत असताना टीम एनआर फायटर्स इथून सुद्धा धावा जास्त होऊ शकतात. आजचा पाडा बोलत तर कदाचित 64 धावा होतील परंतु येतील मागे बॉल एक मोठा आकडा पाहिजे टीम एनआर फायटर. यानी सरळ बॅटने ऑफ साइडला बॉलिंगमध्ये अक्षय खाली खतरों के खिलाडी. विकेटचं पतन आदेशची खेळी ते समाप्त. जेव्हा जेव्हा उमेशची एंट्री या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येते विकेट घेतो ना घेतो. या मॅच मध्ये विकेट पाहिजे. कप्तानने लगेचच उमेशला 5 रन केलं. उमेशने नाराजगी केलेली नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती त्याने विकेट घेतली. या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट. हा 3रा झटका बॅटिंग करत असणारी टीम एनआर फायटर्स. बॅटिंग करण्यासाठी जतीन या फिनिशिंग रोल मध्ये पुणे एकदा पाहायला भेटतो. पहिला बॉल आल्यानंतर हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. छोट्याशा सध्या पाहायला मिळतं. दोन्ही टीम पाण्याची व्यवस्थापन लगेचच मैदानाच्या आतमध्ये करा. 4 ओव्हर नंतर लगेच ड्रिंक ब्रेक बोलवते यार. ओहो याने सुद्धा बॉलमध्ये फिल्डर पुणे एकदा खाली येत असणार. क्या ड्रॉप क्या पुणे एकदा पकडत आलेली नाहीये.
एका बाजूने कॅचेस पकडल्या जातात फिल्डिंगचा उल्लेख ज्या प्रकारे आयुलेवन जामशेद टीमचा राहिला खूप चांगली फिल्डिंग तर आहे पण या ठिकाणी ड्रॉप होत असताना धावसंख्या येथे 2 धावा इथे मिळतील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 26 आपण चालय मागे आपण 25 धावा म्हणजे त्यानंतर 2 धावा ऍड केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 27 धावा आतापर्यंत आहेत चांगली बॅटिंग करण्याचा इरादा सध्या होत असताना शेवटचे अजूनही या षटकातील बॉल शिल्लक आहेत शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी उमेश मार्फत विकेट टेकन गोलंदाज सध्या पाहायला मिळतो ओहो पुणे सोडून दिलाय पण यारी चांगली बॉल आहे का लाईन चांगली नाहीये पंच एक्झॅक्टली ते दर्शवत असताना पुणे एकदा येस इट्स अ वाईड बॉल अनदर एकत्रित धावसंख्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 28-28 पुढचा बॉल यॉर्कर लेंथ परती बॉल पुन्हा एकदा वाईड यॉर्कर लेंथ परती चांगला बॉल पुन्हा एकदा पिच केल्यानंतर आलाय डॉट बॉल चांगली लाईन पकडत असताना पुन्हा एकदा मारा जरी पडला तरी आपली लाईन जी आहे ती विसरणार नाहीये या प्रकारची गोलंदाजी करत असताना उमेश चांगला स्पीड त्याच्या मार्फत या बॉलला पुन्हा एकदा पाहिल्यानंतर सोडले विकेट किपर जाता मध्ये तोपर्यंत आणखी एक डॉट बॉल ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या खेळीची समाप्ती या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली 28-28 विकेट गमावले 3 विकेट गमावत असताना 28 धावा स्कोर काढली बॅटिंग करत असताना टीम एनआर फायटर्स दुसऱ्या बाजूने या मॅच मध्ये आयुलेवन जामशेद या टीमने ज्या प्रकारे कमबॅक केलं सुरुवातीला असं वाटलं की एक मोठ्या आकड्याकडे वाटचाल चाललेल्या आहे 4 ओव्हर मध्ये पुणे एकदा थोडासा हा स्कोर कार्ड जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न राहिलाय म्हणजे इथून 4 ओव्हर मध्ये धावा किती येतील कारण की इथून जर ज्या गतीने धावसंख्या अर्जित झाली तर कदाचित धावसंख्या जाऊन पोहोचू शकते 46-46 धावेपर्यंत परंतु इथून एक मोठा आकडा पाहिजे या 4 ओव्हर मध्ये जर 10 ची सरासरी बोलली तर धावसंख्या जाऊन पोहोचू शकते 78-78 धावेपर्यंत आपण 68-68 धावेपर्यंत तो प्रयत्न सध्या करावा लागेल 2 बॅट्समन आहेत ज्यांच्याकडे ॲबिलिटी आहे हे 2 फलंदाज करू शकतात आय कॅन डू इट हे पुन्हा एकदा भूमिक अँड जतीन पुन्हा एकदा बोलत आहे गणेश ओहो पहिल्याच बॉल या ओव्हर मध्ये पडल्यानंतर थोडासा आतमधून सरळ झालाय मागे पंच दर्शवतील इथे फेर डिलिव्हरी इट्स राईट बॉल इथं डॉट बॉल धावसंख्या मिळणार नाहीये गणेशची आतापर्यंत सुरुवात चांगली या ओव्हर मध्ये पाहायला मिळते पुढचा बॉल पुन्हा एकदा बोलत आहे यार अकुटुंबाचा बॉल पुन्हा एकदा ऑनसेटला पुल करत असताना बॉल चला मिड विकेटला डीप मध्ये पुन्हा एकदा फिल्डर आहे अगदी फ्रेम मध्ये येत असताना चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा बॉलला फील्ड करत असताना रिंगणाच्या बाहेर 3 फिल्डर सध्या आहेत एक सध्या स्केड लेग त्यानंतर फिल्डर सध्या डीप मिड विकेट आणि एक फिल्डर सध्या लॉंग ऑन ऑन साइडला फिल्डिंग बोलत आहे यार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटची कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जतीनच्या खेळी ते उद्ध्वस्त जतीन नावाची स्टोरी द एंड होत असताना विकेटचं पतन 4th विकेट डाऊन फलंदाज जतीन बॅक टू द डगआउट गॉन ओव्हर नंबर 5 गणेश पुन्हा एकदा तयार ओहो याडी बॉलला पुन्हा एकदा सोडून देत असताना बॉल पुन्हा एकदा इथे आतमधूनच जाईल असं वाटतं आणि याडी सुद्धा चांगली लाईन गणेश चांगली लेंथ वरती पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना 4 बॉलच्या खेळी आतापर्यंत समाप्त या ओव्हर मध्ये धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचते ऑन दी बॉल 29 याडी फुलटॉस बॉल ऑन साइडला प्रहार वाऱ्यावरती पुन्हा एकदा स्वार होईल का परंतु इथे क्या तर पकड आलेला नाहीये आणि हा येतो टावरिंग सिक्सर बिग ब्लास्ट बिग इट्स आउट ऑफ द स्टेडियम
चांगली बॅटिंग दाखवत असताना पुलटल बॉल रेंज मध्ये निसटच्या बॅट मधून षटकार टीमची धावसंख्या 2 पोहोचली या षटकाराच्या मदतीने ऑन दी बॉर्ड 35 लॉस ऑफ विकेट फॉर 4 विकेट गमावले. पुणेला कट करण्याचा प्रयत्न आहे आणि सुद्धा चुकी केली. जितू पुणेला मागे धावतो बॉल त्याला पकडता येईल का पण बॉल जोपर्यंत पकडेल अरे जिंकेल का आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न चांगली फिरली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे 3 धावा इथे मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 पोहोचते 38 38 धावा. इतर टार्गेट पाहिजे इथून एक मोठा आकडा पाहिजे. ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरचा खेळची समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचते 38 38 धावा आहेत. एक चांगला आतापर्यंत कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना इथून 10ची सरासरी बोलली तर कदाचित 68 धावेपर्यंत पोहोचू शकते. इथून याच गतीने चालू राहिला खेळ तर कदाचित थोडासा लो स्कोरिंगचा आकडा पुन्हा पाहायला मिळेल. 48 48 धावेपर्यंत पोहोचू शकते. पण इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर एखादा मोठा आकडा येणार नाहीये. कारण की क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगली खेळी साकारावी लागते. तो प्रयत्न सध्या होत असताना दोन्ही बॅट्समन कडून कारण की निसटच्या बॅटमधून एक षटकार आले तर त्याचं पुन्हा एकदा विल पॉवर पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये आहे सध्या. बोलत या पुढचा बॉल बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा चुकी झाली. यावेळी सुद्धा बॉल पकडता आलेला नाहीये. बॉल जोपर्यंत पकडली 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती इथे सिंगल धावसंख्या तिथे डबल धावसंख्या पुन्हा एकदा खर्च करत असताना याच चुका तुम्हाला क्रिकेट पासून थोडासा दूर घेऊन जात असतात. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला जर तुमची वर्णी चांगली ठेवावी लागते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते. ती कामगिरी राहिलेली नाहीये टीम IU11 जामशेद. हा बॉल यावेळी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. म्हणजे थोडासा जितू जर पाहायला गेला तर इंजर्ड आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा क्रिकेट खेळतो कारण की क्रिकेट सध्या खेळायचा आहे. या चॅम्पियनचा किताब जो जिंकायचा आहे त्याच्यासाठी हो बैठक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राईज केल्यानंतर बॉल चालय बाहेर. पंचदर्शतील वाईची खून एकत्रित धावसंख्या मिळेल. टीमची धावसंख्या 2 पोहोचते. या अतिरिक्त धावसंख्येने 41 41 चांगली गोलंदाजी. पुढे बोलता पुन्हा एकदा वंशला इथे प्रहार करत असताना बॉल पुन्हा एकदा चालय डीप मध्ये पुन्हा एकदा फिल्डर गणेश जो पण बॉल बदेल टॉप ऑफ द स्टंप तितकी चांगली फेकी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. एकदम झकास थ्रो. एक धाव इथे कंप्लीट. एक धावेच्या पद्धतीने टीमची टोटल धाव पोहोचते. स्कोर काढून ती 42 42. यावेळी सुद्धा बॉल जाऊ दिले. यावेळी सुद्धा बॉल चालय मागे पतू पंच पुन्हा एकदा दर्शतील वाईचे खून एक अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते. एक धाव सध्या या मॅच मध्ये सध्या पुढे जात असताना अस्वाच्या गतीने आतापर्यंत पुढे टीम एनआर फायटर्स बोलते या प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा स्विंग केला पण तो बॉल बॅटवरती आलेला नाहीये. शॉर्ट कव्हरला पुन्हा एकदा बॉलला फिटकत येतो पण रनिंग बिटवीन विकेट पुन्हा एकदा दोन्ही बॅट्समन कडे संधी होती 2 धावा घेण्याची. तितकं चांगलं क्रिकेट खेळत असताना धावा जोडण्याचा पराक्रम सध्या करते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटची कळा घेत पुन्हा एकदा कटर बॉलर आहे. बॅटची इनसाइड घेतल्यानंतर बॉल पुन्हा एकदा गलीमध्ये जितूच्या हातामध्ये विकेटचं पतन आणि हा 5वा धक्का टीम एनआर फायटर्स. टीमची धावसंख्या 2 पोहोचते. स्कोर काढते 45 45 धावा. विकेट गमावलीत. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 5 विकेट गमावलीत टीम एनआर फायटर्स. 5 विकेट 45 ओव्हर नंबर जर पाहायला गेलं तर इथे शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल याडी पडल्यानंतर थोडासा बाहेर पुन्हा एकदा राईट झाल्यानंतर थोडासा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त बाहेर बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा खर्च करत असताना धावसंख्या 2 पोहोचते 46.
त्या कुटुंबाचा बॉल होता पुणे एकदा त्याला पंच करत असताना हलक्याने बॉल ढकलले तोपर्यंत बॉल फिरीवरती येईल इथे चुकीची फेक्याने याडी विकेटचं पतन झालं असतं पण फेकी चांगली करता आलेली नाहीये तोपर्यंत ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या दोन धावीच्या मदतीने 48 48 6 ओव्हर 48 48 धावा विकेट गमावलेत 5 तर 6 ओव्हरचा खेळ ते समाप्त 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 48 48 ओहो सर बॅटने याडी निशान शांत पडतो त्यानंतर अशांतता त्याच्या बॅटमधून गई गई गॉन सुपरस्टार ऑफ आसगड निशांच्या बॅटमधून हा आसमानी टोला षटकार जबरदस्त टायमिंग स्वीट टायमिंग आवाज धमाकेदार सुमधुर आवाज बॅट मधून आणि कोहिनूरचा आहे या विभागातील आवाजाचा तितकाच चांगला कोकिळा सुद्धा आहे आणि त्याच्या बॅट मधून तितक्याच चांगला धमाकेदार आवाज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 54 पुणे एकदा सोबत सुद्धा हा बॉल सुद्धा ऑन साइडला फटकार पुणे एकदा चांगला आहे पण नितेश जो पण बॉल वरती जाईल त्याचा बरोबर चांगली फिल्डिंग 2 धावा ऍड होतील या 2 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 56 चांगली बॅटिंग दाखवत असताना यावर मध्ये चुकी केली की जास्तीत जास्त बॉल जर पाहायला गेलं तर रेंज मध्ये कारण की रिच मध्ये टाकायचं नाहीये सो वन डिलिव्हरी पुन्हा एकदा येईल का याडी थोडीशी मागे लाईन खेचण्याचा प्रयत्न बॉल पुणे त्याचा लेग गलीमध्ये पुणे त्या मागे जिथे जोपर्यंत बॉलला फीड करेल तोपर्यंत आणखी रनी बिटवीन द विकेट 2 धावा प्लस 1 वाईट तिखून म्हणजे टोटली 3 धावा ऍड होतील या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 59 59 चांगली आतापर्यंत बॅटिंग 10 सरासरीने पुढे जायचं होतं आणि ती सरासरी पुणे एकदा मेंटेन ठेवत असताना टीम येणार फायटर
कुटुंबाच्या बोलतो ऑनसेला पुणे ते पूल करत असताना हा बॉल सुद्धा निशांच्या बॅट मधून थांबणारच नाहीये. गाडी सध्या चालवायला दिली पण तो गाडी आता थांबलेली नाहीये. अगदी तुफान वेगाने या मॅच मध्ये जात असताना टीम एनआर फायटर्स या चौकारीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 63 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 63. अफलातून खेळ करत असताना निशांत, नाव जरी निशांत असलं तरी शांत नाहीये. बॅटिंग करत असताना आक्रमक बॅटिंग त्याच्या बॅट मधून अफलातून खेळी. पाणी लगेच घेऊन जायचं आहे. हो सर बॅटने जखमी वाघ अगदी डरकाळी फोडत असणारा वाघाने डरकाळी फोडावी, समोर त्याला स्तब्ध करावं आणि त्याची बॅटिंग करत असताना हा बॉल सीमा पार. निशांतच्या बॅट मधून आणखी एक षटकार. षटकार आल्यानंतर 69 धावसंख्या स्कोर काढली. टायमिंग तितकंच बेहतरीन, बेहतर से बेहतर या मॅच मध्ये खेळत असताना आपण सुद्धा ऑफसाईडला खेळत असताना चांगला फटका मधून डीप मध्ये फिरणार आहे. जो पण तो बॉल फिट करते, दोन धावा पुन्हा एकदा मिळते, दोन धावा घेण्याचा इरादा पुन्हा एकदा पाहायला मिळतो. चांगली रन बिटवीन द विकेट. ओव्हरची समाप्ती 7 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 71. धावा आतापर्यंत पाहायला मिळते. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर असं वाटत नव्हतं की इथपर्यंत पोहोचेल, पण ज्या प्रकारे आक्रमक बॅटिंग केली निशांतने खूप चांगला खेळ दाखवला. सेन्सिबल क्रिकेट सुरुवातीला खेळला, पण त्यानंतर या मॅच मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करायची होती, अफलातून बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा 71 धावपर्यंत आपला जो पहाड जो आहे तो पुन्हा एकदा उभारत असताना शेवटचे षटक आता पाहायला मिळेल. नितेश पुन्हा एकदा तयार या शेवटच्या ओव्हर मध्ये. बोला तयार. हो याडी बॉल पुणे एकदा सोडल्यानंतर चालले सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पंच दर्शतील वाईटची खून दंडी घोषित केल्यानंतर अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड तयार होईल. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या दोन पोहोचते 72. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट तो एन्काउंटर सध्या केलं जातं. सर्जिकल स्ट्राईक निशांतच्या मार्फत त्याच्या बॅट मधून षटकार आलेत आतापर्यंत 3. चांगली बॅटिंग
तीन षटकार त्याच्या बॅटमधून टीमचे धावसंख्या स्कोर काढते. हो ऑप्शन आहे आणि अजिंक्यच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतो. फिल्डर टीममध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत फिरका ते चांगली रन बिटवीन द विकेट. निसांचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की ज्या प्रकारे तो खेळपट्टीवरती जितक्या वेगाने धावा करतो, चांगली त्याची आतापर्यंत फिटनेस पाहायला मिळत असताना एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर 74च्या वरती धावा. हो याने बॉलला जाऊ दिलं माघारी, पण हा बॉल इथे सोडल्यानंतर इथे विकेटचं पतन होईल आणि धावतात रूपाने वाईट प्लस विकेट. विकेट तिथे निशान माघारी, विकेट डाऊन, 6 विकेट डाऊन. या मॅच मध्ये टीम एनआर फायटर्स 75 धावा, 5 विकेट टीम एनआर फायटर्स. अकोटप्याचा बॉल लावून सेला पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. संकटामध्ये पुन्हा एकदा संकटावरती मात देऊन पुन्हा एकदा 3 धावा इथे पूर्ण होतील. 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बॉर्ड 78-78. शेवटच्या ओव्हर जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत कमालीची बॅटिंग करत असताना या इनिंग मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करा. बॉल गलीमध्ये पुन्हा एकदा जात असताना डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते या सिंगलच्या मदतीने 79-79. प्रत्येक बॉल वरती जर पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट आता खेळत असणार टीम एनआर फायटर्स. अकोटप्याचा बॉल टॉन्सला पुन्हा एकदा पोल करत असताना चांगला फटाका पडतो. याने बॉल पकडत आले येणार नाहीये. बॉल इथे जाईल सीमाच्या बाहेर आणि शेवट जर पाहिलं गेलं तर चांगला इथे फिनिश करण्याचा प्रयत्न. येतो हा धमाका, येतो हा षटकार. इट्स आउट ऑफ द स्टेडियम. चांगली बॅटिंग, फिनिशिंग रोल पुणे येथे पॉवर हिटर बॅटर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीने 85. पुणे चांगला फटाका पडतो. याने फॉलो थ्रू मध्ये तितके चांगले फिल्डिंग धावच्या रूपाने फलंदाज बाद होईल. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. नवीन बॅट्समन आता इसभर बॅटिंग करण्यासाठी. हो फॉलो मध्ये पुणे एकदा बॉल पकडण्याचा प्रयत्न, पण याने बॉल पकडता येणार नाही. लोकपला बॉल पुन्हा एकदा फिरकातील. इथे तितकी चांगली फेकी. 2 धावा ते कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव येईल का? तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नात याने फलंदाज बाद होऊन पडतील माघारी. 2 धावा ऍड होतील. इनिंगची होते समाप्ती. 8 खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जो पोहोचते स्कोर कार्ड होती 87. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 88. 88 धावेचं टार्गेट. आता 6 नाही तर तुम्हाला 28 मारायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 88 धावेचं टार्गेट सेट केल्यानंतर या धावेपर्यंत पोहोचायचं असेल तर 8 ओव्हर मध्ये या मॅच मध्ये षटकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. टीम आयुर्वेद जामसिंग 88 धावेचं टार्गेट.
तर वेलकम बॅक. 28 धावेचा लक्ष्याचा पुणे एकदा पाठलाग. टार्गेट खूप चांगलं सेट करत असताना टीम एनआर फायटर्स दोन सलामीचे बॅटर मैदानात दाखल. दोन्ही टीम आपले 12 मॅच जो आहे तो आमच्या कोप बॉक्स मध्ये पाठवा. टीम I11 जामसेद वर्सेस टीम एनआर फायटर्स. आपला 12 मॅच पाठवायचा आहे प्लीज. जमसेट टीम आपला 12 मॅच पाठवा प्लीज. नाव आम्हाला समजत नाही. ये बॅटर सलामीची जोडी जी आहे नितेश आणि दुसऱ्या बाजूने या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी गणेश ही जोडी सध्या या सलामीच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा धावेचा पाठलाग करण्यासाठी ऑलमोस्ट आता रेडी झालेला आहे. यानंतरचा होणार सामना दोन्ही टीम आपण रेडी राहा. तोसाठी लगेचच दोन्ही करण्यात आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेचच मैदानाच्या साइडला जे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेचच आपण हजर राहायचं आहे. ते दोन्ही टीम करण्यात पांडे 11 वर्सेस टीम जय महाराष्ट्र. दोन्ही टीमला विनंती आपला करण्यात टोचसाठी लगेचच पाठवायचं आहे. तर डबल 8 28 धावेचा पुन्हा एकदा या मॅच मध्ये कशा प्रकारे पाठलाग करतील दोन बॅट्समन पुन्हा एकदा नितेश आणि दुसऱ्या बाजूने गणेश ही जोडी या सलामीच्या पुन्हा एकदा टॉप ऑर्डर बॅटिंग करण्यासाठी नंबर 1 अँड नंबर 2 या पोझिशन वरती बॅटिंग करण्यासाठी पहिले षटक भूमिक. पहिल्याच बॉल ऑप्शनला कट केला. फिल्डर आहे गलीमध्ये पुन्हा एकदा बॉल काढण्याचा प्रयत्न. फिल्डर पुन्हा एकदा शॉट कव्हरला. जोपर्यंत बॉल फील्ड करते चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. ॲनिमेटेड टीम वाटे नेहमीच प्रो ऍक्टिव्ह राहते टीम एनआर फायटर्स. कारण की छोटं टार्गेट नाहीये मोठं टार्गेट आहे तरी सुद्धा या मॅच मध्ये आपल्याला सहजासहजी सोप्या पद्धतीने खेळायचं नाहीये. प्रत्येक बॉलवरती खानाखुणा सध्या चांगला इथे आकर्षणार टीम एनआर फायटर्स. कारण की या मॅच मध्ये जिंकायचं आहे. दुसऱ्या पुन्हा एकदा बोलत या दुसरा बॉल. ओहो सर बॅटिंग करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हेवी मध्ये फिल्डर खाली भूमिक नो डाऊट. व्हेरी सिंपल कॅच. इथे फ्री होम डिलिव्हरी स्वीकार करत असणार पहिला धक्का टीम I11 जामसेद या टीम साठी धक्का नंबर 1 आणि फलंदाज गणेश अगदी पतली गलीमधून आपले डग आउट मध्ये मार्गस्थ होत असताना पहिला धक्का टीम I11 जामसेद या टीम साठी. टार्गेट मोठा आहे. मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिला गडी तर पहिल्याच ओव्हर मध्ये गमावलाय. एक धाव आतापर्यंत स्कोर करते. 1 रन 1 विकेट. भूमिक पुन्हा एकदा तयार. ओल्ड विकेट पुन्हा एकदा. हो पिच बॉल पुन्हा एकदा ऑप्शन आहे इथे वळवत असताना बॉल पुन्हा एकदा मिडऑफला बॉलला फील्ड करतील. एकाच ऍक्शन मध्ये तीच गतीने अजिंक्यने खूप चांगली फिल्डिंग केली. बॉल जोपर्यंत कव्हर करतील एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. खातं पुन्हा एकदा ओपन करत असताना स्वतःच यावेळी रोहित बापरा रणजित बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून ते सिंगल टीमची धावसंख्या पोहोचते. स्कोर करतील 2 धावा 1 विकेट टीम I11 जामसेद. याडी ऑन साइडला बॉल हवेमध्ये फिल्डर खाली निसार सध्या जज करत असणार. व्हेरी नाईस. याडी सिंपल टेक ऑफ द कॅच. टेक अँड रिसीव्ह. आणखीन एक धक्का ओव्हर नंबर 1 मध्ये 2 धक्के याच ओव्हर मध्ये इथे पेस करत असताना आता फक्त नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न राहील टीम I11 जामसेद टीमचा.
कारण की ज्या प्रकारे सातत्याने या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये पाहिजे तशी कामगिरी राहिलेली नाहीये, दबावाचा खेळ सध्या खेळते. तसं वाटलं की या टुर्नामेंट मध्ये आयुविलन जामसे टीम काहीतरी वेगळ्या स्ट्रॅटेजीने उतरेल. सातत्याने हे टुर्नामेंट मध्ये खेळत असताना दबावाचा खेळ त्यांच्या खांद्यावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतो. या मॅच मध्ये पण सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली 4 ओव्हर मध्ये कंट्रोल मध्ये पाहायला मिळाली, परंतु तिथून 4 ओव्हर नंतर कंट्रोल पाहायला मिळाला नाहीये. एक मोठी टोटल पुणे एकदा पाहायला मिळते. डबल 88 धावेचा पुणे एकदा पाठलाग करते आणि डबल 8 धावेचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट गमावलेत टीम आयुविलन जामसे. इथून सुद्धा हार मानायची नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. पुणेचा सरळ बॅटने ऑफस्पिनचा फटका चांगला आहे. दिसतात पुणेचा कॅचिंग पोझिशन वरती खूप चांगली इथे फिटिंग पाहायला मिळते. त्याच्या मार्फत धावसंख्या फक्त एकच मिळेल. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम एनआर फायटर्स. ओव्हरचा विचार केला तर शेवटचा बॉल या षटकातील 2 विकेट गमावलेत. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 3. बोलत यार हो फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा मिळवला. फिल्डर आहे संदेश जपतो. बॉल फील्ड करते. धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. इथून संबंधांचं क्रिकेट सध्या खेळण्याचा प्रयत्न, कारण की या मॅच मध्ये वाऱ्याचा वेग आहे. वाऱ्याच्या वेगावरती पुन्हा एकदा स्वार होण्यासाठी बॉल तितकी चांगली टायमिंग तुम्हाला करावं लागेल. धावसंख्या इथून पुन्हा एकदा पाठलाग होऊ शकतो, तो प्रयत्न करावा लागेल. नितेशचा मागच्या मॅच मध्ये जो मात्र कॉन्फिडेंटली बॅटिंग जी केली, त्याच प्रकारे या मॅच मध्ये पुन्हा एकदा तीच कामगिरी करण्यासाठी त्याच्यावरती पुन्हा एकदा बिलीव दाखवलंय टीम कर्णधाराने. कदाचित स्वतःला पुन्हा एकदा या मॅच मध्ये रोबोट आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण की या मॅच मध्ये सध्या पाहायला गेलं तर टीम कर्णधाराने पुन्हा एकदा लायसन्स दिलेलं आहे. या प्रकारे जेम्स बॉन्डने लायसन्स मिळवलं होतं. किल हिम फक्त मारायचं आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा षटकारच मारायचे आहेत. हीच भाषा फक्त बोलली तर कदाचित टार्गेटचा पाठलाग होऊ शकतो. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 रन्स. 3 धावा आहेत. विकेट गमावले 2. टीम एनआर फायटर्स या टीमच्या विरुद्ध खेळत असताना टीम आयुविलन जामसे. बोलत यार आशुतोष सफल केल्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. नितेश खातं पुन्हा एकदा ओपन होईल. या ओव्हर मध्ये एकच धावेची कंप्लीट केली जाईल. सातत्याने चांगला मारा करण्याचा प्रयत्न, सातत्याने चांगले व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न तुफानचं राहील, कारण की या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झाली तर विकेट काढायचं आहे. पुन्हा एकदा बॅकवर्ड कट करण्याचा प्रयत्न. याडी पंचदर्शतील वाईड बॉल याडी पाहायला मिळत असताना अतिरिक्त धावसंख्या. चांगली गोलंदाजी पद्धत, तितकी चांगली पंचाची कामगिरी जसपाक दरे आणि दुसऱ्या म्हणजे सुनील दादा सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असताना कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गलीमधून काढण्याचा प्रयत्न. डायरेक्ट थेट पडतो इथे झालेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा पिच झाल्यानंतर चला मागे पद्धत तितकी चांगली फिल्डिंग. अगदी अॅनिमेटेड सध्या फिल्डिंग होत असताना प्रो ऍक्टिव्ह आहेत. तितकी चांगली या मॅचच्या दरम्यान स्टँडर्ड फिल्डिंगचा आतापर्यंत सेटअप पाहायला मिळतो टीम एनआर फायटर्स. ऑप्शनल कॅटेने बॉलर सॉफ्टवेअरने ढकला तसा बॉल किती पुन्हा एकदा डायरेक्ट थेट. या रिश्त्यात झालेलं नाही. तसं अजिंक्यने पुन्हा एकदा पाहिलं. कदाचित तिथे परतीचा प्रवास करावा लागला असता बॅट्समनला. रणजित तितक्याच वेगाने इथे बॉलवरती आपल्याला इथे खेळपट्टीवरती धावत असताना एकदा इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते या एकेरी धावेने. धावा आहेत 6. 88 धावेचा पाठलाग करत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. तुफान सध्या ट्रॅक वरती. 2 विकेट गमावले. विकेट काढायच्या, दुसऱ्या पद्धतीने धावा काढायच्या. सध्या गोलंदाजी कशी होईल. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप. तो बॉल पण येतात पुन्हा एकदा त्याच गतीने इथे फील्ड केला जाईल. धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत व्हेरिएशन. 3 बॉल आतापर्यंत समाप्त. आपला 4 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. होलकरने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वन साइडला मिळवला. फिल्डर सध्या आहे अजिंक्य जो तो बॉल फील्ड करते. चांगली फिल्डिंग. धावसंख्या मिळणार नाहीये. पहिल्या 2 बॉलमध्ये आतापर्यंत हाबी ठरत असताना कुठल्या प्रकारची इथे जोखीम घेतलेली नाहीये टीम जामसेद.
सरळ बॅटने ऑफ साइडला फटका चांगला. निसाद पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना चांगली फिल्डिंग. निसादने आतापर्यंत या एरियामध्ये ज्या प्रकारे फिल्डिंग तो दाखवतो अफलातून बॉलमध्ये येत असताना आता मध्ये त्याचा अगदी चुंबकच आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. या 2 नंबरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ओनली 7 रन. 7 धावा 2 ओव्हर समाप्त. 2 विकेट गमावत असणारी टीम IU11 जामसेन. तर ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 3 मध्ये पुणे इंडियन्स ज्या प्रकारे भूमिकची गोलंदाजी पाहायला मिळते खूप चांगली. आतापर्यंत वेग तो प्राप्त केल्यानंतर तर धावा जास्त खर्च करत नाहीये. धावांचे इन्व्हेस्टमेंट इतकं चांगलं केलेलं आहे. धावा वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा तसाच करावा लागेल आणि तो प्रयत्न आतापर्यंत ठेवत असणार तितके चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत पहिल्या ओव्हरचा स्पेल त्याने हाताळला. फक्त धावसंख्या त्याने खर्च केले. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्या. स्पेल कमालीचा राहिला. बॉलर पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. लाईन मिस झाल्यानंतर बॉल पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला चाललाय. फिल्डर पुन्हा एकदा पुढे जाईल. जोपर्यंत बॉल फील्ड करतील 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची ठरू शकते. परंतु या स्पर्धेमधून IU11 जामसेन इथून जर हरला संघ तो वाईटची खून अतिरिक्त धावसंख्या इथे ऍड होईल. वाईट +2 जे टोटली 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन पोहोचते. स्कोर करती धावा आहे 11 11. बोलो तयार भूमिक. बॅटने ऑन साइड पुन्हा एकदा ऑलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील का? 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. येस एक्झॅक्टली. चांगला ताळमेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतो. दबाव पाळण्याचा प्रयत्न आहे कारण की क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये तुम्हाला फिल्डिंगला थोडंसं डिस्टर्ब करून क्रिकेट खेळावं लागतं आणि ते क्रिकेट सध्या खेळत असताना चांगली इथे गोलंदाजी तितकी चांगली बॅटिंग सुद्धा करावी लागेल. तो प्रयत्न सध्या आहे पाहायला मिळतो. हो यांनी फॉलो मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न. एकाच गाडी पुन्हा एकदा पाहायला मिळते परंतु इथे विकेटचं होईल पतन. चुकी झाली. मिस्ड अंडरस्टँडिंग. संभाषण झालेलं नाहीये. कॉलिंग तितकी चुकीची आहे आणि याने विकेटचं पतन. धावचीच्या रूपाने रन आउट. फलंदाज नितेश बाद. तिसरा झटका. टीमची धावसंख्या आहे 13 धावा. 13 याकडे ते 3 गडी. मैदानाच्या बाहेर टीम IU11 जामसेन. सातत्याने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे ड्राईव्ह तर मारला पण तो बॉल चालला डीप मध्ये. फिट करते तो पद्धतीने पिटून विकेट. 2 धावा ते कंप्लीट होतील. थोडासा स्लो गेम नक्कीच पाहायला मिळतो कारण की ज्या प्रकारे धावा येत नाही येत तितके चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ लाईन खूप चांगली पाहायला मिळत असताना प्ले मिस सातत्याने पाहायला मिळत असताना टाइम तितकाच चांगला भूमिकेचा आहे. मोठे धमाके सातत्याने खेळण्याचा प्रयत्न त्याच्या विरोधात होतो तसं होताना दिसत नाहीये. एखाद्या प्रमुख बॅट बॉलरला
बॉलरवरती दबाव पाडण्याचा प्रयत्न असतो, तो प्रयत्न झालेला नाहीये. हलव्या बॅटने ऑनसाइड पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल का? चुकीची फेकी पुन्हा एकदा पाहायला मिळते. या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुकी सातत्याने पाहायला मिळत असताना भूमिक नाराज आहे, कारण की ज्या प्रकारे थ्रो पाहायला मिळाला, बॉल एक्झॅक्टली हातामध्ये गॅदर केला असता तर विकेटचं पतन झालं असतं. भूमिक सध्या नाराज आहे, टीमचा सध्या कर्णधार आहे. अगदी वय कमी असलं तरी टॅलेंट भरपूर या प्लेयरकडे सध्या पाहायला मिळत असताना धावसंख्या 1 ने पुढे जात असताना सरळ बॅटने ऑप्शनला फटका पुन्हा एकदा चांगला लॉंग कार्पेट बॉल स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना अजिंक्य जो फील्ड काढतील. पुन्हा एकदा चुकी, सातत्याने बॉल हातामध्ये येत नाहीये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, तिसरी धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 2 पोहोचते या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 नंबरचा खेळ समाप्त. 18 धावा आहेत. विकेट गमावलेत या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 3 विकेट गमावलेत. 18 धावा स्कोर काढतील. 88 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 88 धावेपर्यंत पोहोचण्यासाठी इथून सिंगल डबल तर रस्ता थोडासा कठीणच बनेल. षटकार चौकार आले तर रस्ता कदाचित सोपा बनू शकतो, त्यासाठी येथे मेहनत घ्यावी लागेल, कठीण मेहनत, हार्ड वर्क. 3 नंबरचा खेळ समाप्त. 18 धावसंख्या स्कोर काढते. विकेट गमावले 3. बॅटिंग करत असताना टीम IU11 जामसेन जबरदस्त खेळाचं आतापर्यंत प्रदर्शन दाखवत असताना टीम या मॅच मध्ये NR फायटर्स याच मॅच मध्ये नाही तर या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत जे कामगिरी पाहायला मिळते, अफलातून कामगिरी या टीमची राहिलेली आहे. बोलते यार तुफान अकोट रुपयाचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑलसाइड खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एकदा बॉलला फील्ड करतील. धावसंख्या मिळणार नाहीये. येते डॉट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. आतापर्यंत 18 धावा आहेत. विकेटचा विचार केला तर विकेट गमावले तर या मॅच मध्ये 3 विकेट गमावले 18 या आकड्यावरती. समोर बॉल होता. पुन्हा एकदा ऑलसाइड खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अटॅक झालेला नाहीये. जोपर्यंत बॉल फील्ड करते तोपर्यंत 2 धावा घेण्याचा इरादा. 2 धावा मिळते. तिसरी धाव मिळेल का? 3 धावा घेण्याचा प्रयत्न, पण इथे तिसरी धाव मिळणार नाहीये. चांगली रणनीतीने विकेट 2 धावा इथे कॅड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढतील 20 धावा. टार्गेटचा पाठलाग करायचा. डबल 8 88 म्हणजे जुन्या सामना जिंकण्यासाठी 68 धावेची आवश्यकता. बोलून तयार. ओहो सर बॅटने ऑन साइडला आहे बॉल हवेत, तो बॉल अगदी हवाई गंगेमध्ये जलसीमा पार येतो हा षटकार. हो ऑनसाइडला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये जतीन आहे, पण त्याला सुद्धा बेट करून बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे. लागोपाठचे 2 षटकार आले तर या मॅच मध्ये पुन्हा इन होत असताना टीम लागोपाठचे 2 सिक्सर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. ओव्हर नंबर 4. 32 धावा. विकेट 3 गमावत असणारी टीम पुन्हा एकदा कमबॅक होईल का? या प्रकारचे खेळ अपेक्षित आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर पुन्हा एकदा आहे, जोपर्यंत बॉल फील्ड करते पुन्हा एकदा वेगाने 2 धावा इथे ऍड होतील. धावसंख्या जोपर्यंत ऍड करते चांगली इथे रनिंग पुन्हा एकदा पाहायला मिळत असताना 2 धावेच्या मदतीने नेक्स्ट शेवटच्या बॉल सध्या आहे. दोन्ही टीम पाण्याची व्यवस्था लगेचच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक, पाणी लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण रेडी ठेवा. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. शेवटचा बॉल होता. ऑनसाइडला पुन्हा एकदा प्रहार करत असताना गॅपमध्ये पुन्हा एकदा बॉल ढकललाय. यावेळी पुन्हा एकदा निशान फ्रेम मध्ये चांगली फिल्डिंग त्याच्या मार्फत. एकही बॉल त्याच्या हातामधून आतापर्यंत झालेला गेलेला नाहीये. चांगली फिल्डिंग आतापर्यंत सिद्ध करत असताना चांगली फिल्डिंग त्याच्या मार्फत. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 36. अजूनही 24 बॉल मध्ये 52 धावेची आवश्यकता. 24 बॉल 52
52 धावा हा सामना जिंकण्यासाठी टीम IU11 जामसेद. पाण्याची व्यवस्था दोन्ही टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये करा. तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 36 धावा. 24 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. बॅटिंग करणारी टीमसाठी 88 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बावन्न धावेची आवश्यकता. 52 बॉलर ईश्वर पुणे तयार. ओहो खुंडपर्यंत बॉल पुणे वाईट तिथे खोड केली जाईल, कारण की जास्तीत जास्त या मॅच मध्ये उसळी प्राप्त केल्यानंतर बॉल पर्यंत अगदी डोक्यावरून जात असताना पंच पुणे इथे दर्शवतील वाईट ची खूण पुणे अतिरिक्त धावसंख्या टोटली ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते 37. नवीनचा पाठलाग करायचा. डबल 8 88. चांगली बॅटिंग करावी लागेल. रणजित सध्या आहे खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईक. 1 फॉर द ओव्हर. बोलो तयार ऑन द विकेट. ओहो याने पुणे थोडस टर्न झाल्यानंतर पुणे बाहेर पेजिंग पुणे पंच दर्शवतील वाईट अनदर बिगिनिंग. आणखी एक अतिरिक्त धावसंख्या. ईश्वरला पुणे रिदम मिळालेला नाहीये. ज्या प्रकारे ऍक्शन येतो गोलंदाजी करतो, बॉल निलीवर खूप चांगली ऍक्शन सध्या पाहायला मिळते. तर तितकी चांगली कमालीची गोलंदाजी करावी लागेल. विकेट काढायचे आहेत या मॅच मध्ये पुणे इन होण्यासाठी. सरळ बॅटने फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल पुणे ढकलायचा प्रयत्न. भूमिक पुणे अगदी स्ट्रेटला येईल. जो बॉल फिरकतील एकच धाव जसं काही भेटणार नाहीये. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. या सिंगलच्या मदतीने 39 39. दोन बॅट्समन जे आहेत या मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकतात. त्यामध्ये रणजित आणि दुसऱ्या बाजूने हर्षद. हर्षदने आतापर्यंत त्याच्या बॅट मधून चांगली बॅटिंग रंगीत दाखवली. खूप चांगला खेळ करत असताना 2 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाले. ती बॅटिंग पाहिजे त्याच्याकडून अपेक्षा आहे. अपेक्षेनुसार खेळ करावा लागेल त्याला. त्यानुसार खेळ दाखवायचा आहे. ती बॅटिंगचा परफॉर्मन्स तितका चांगला प्रयत्न करावा लागेल या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. 2 षटकार आल्यानंतर त्याचं पुन्हा एकदा कॉन्फिडेंटली षटकार मारावे लागतील. ईश्वर पुन्हा एकदा तयार. येणार फायटर. ओहो सरळ बॅटने याने सुद्धा टायमिंग तर चांगली आहे कमालीची. बॉल जोपर्यंत पुन्हा एकदा फिट करतील संदेश साहेब बागे 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. चांगली रन पिटणे विकेट. येणार फायटर टीमचा विचार केला तर ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक आहे चांगली टीम एका पाहायला मिळते या सीजन मध्ये. टीम येणार फायटर्स चांगली कमालीची गोलंदाजी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 43. सरळ बॅटने ऑन साइडला फटका तर हवेत आहे गॅप मध्ये. संदेश पुन्हा एकदा पाहायला मिळतो डीप मध्ये.
काऊ करणाऱ्याला जोपर्यंत बॉल फिरकते पुन्हा एकदा 2 धावा. हर्षदच्या बॅट मधून तितकी चांगली टायमिंग पाहायला मिळते पण तो मार्जिन क्लिअर करता आलेले नाहीये. मार्जिन क्लिअर करावी लागेल जी मात्र आहे बाउंड्री लाईन. कारण की ज्या प्रकारे एक मोठं ग्राउंड आहे या मोठ्या ग्राउंड मध्ये षटकार सुद्धा मोठेच मारावे लागतील. पुणे बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न पुणे लाजबा पिचिंग यावेळी थोडंसं कमबॅक होईल ईश्वरच्या मार्फत. यावेळी डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या मिळणार नाहीये. बॉलचा विचार केला तर या षटकातील बॉल शिल्लक आहे तर शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल पुणे डाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी अपील मध्ये पुणे इथे कॉन्फिडेंट दाखवत असताना पंचाचं फिंगर अप म्हणजे बॅट्समन या मॅच मधून बाहेर. हर्षदची विकेट पुणे या मॅच मधून परतत असताना फलंदाज OUT आउट. तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45. जिने 18 बॉल मध्ये 43 धाबेची आवश्यकता 18 बॉल मध्ये. सामना संपलेला नाहीये. ज्या प्रकारे या मॅच मध्ये बॅटिंग करणे टीम I11 जामशेद या मॅच मध्ये कदाचित मार्ग बदलू शकते आणि त्याच्यासाठी या मॅच मध्ये टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी कामगिरी तितकी चांगली उत्तमरित्या पार पाडावी लागेल. तो प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळत असताना रायटी बॅटर सातत्याने चांगला बॅटचा स्विंग ओपन करत असताना रणजित पुणे तयार. पुणे कट करण्याचा प्रयत्न यावेळी बॉल पुणे हवेमध्ये बॉल गलीमधून पुणे चालले मागे. बॉल थांबणार नाहीये. बॉल ऑलमोस्ट जवळ जात असताना येतो हा चौकार. 4 धावा. याच बॅटिंगचा नजराना इथे सेटअप करायचा. हीच बॅटिंग इथे दाखवायचं आहे. तो दाखवण्याचा प्रयत्न करत असताना रणजित अगदी या मॅच मध्ये शेवटपर्यंत हा सामना सोडणार नाहीये. या प्रकारे बॅटिंग करत असताना प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्न ज्या प्रकारे पाहायला मिळत असताना इथून जर एखादा मोठा हिट आला तर पुन्हा एकदा थोडंसं बॅलन्सिंग सामना होऊ शकतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 49. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर धावा 55 55. अजूनही धावेचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी. 33 धावेची आवश्यकता. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळत असताना या मॅच मध्ये टीम I11 जामशेद
33 धावेची आवश्यकता आहे. ओहो, पुन्हा एकदा बॉल ऑफस्पिनर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाजबाब गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 12 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता आहे. कमालीची गोलंदाजी तितकी चांगली आतापर्यंत या मॅच मध्ये वापसी करत असताना सामना तर नक्कीच जिंकण्याचा आतापर्यंत उंबरठ्यावरती आहे, पण तो सामना फिरवण्याची ताकद सध्या आहे दोन्ही टीम कडे. हा सामना 12 बॉल मध्ये 33 धावेची आवश्यकता असताना कशा प्रकारे खेळ होईल, पण तो रणजित जोपर्यंत आहे दुसऱ्या बाजूने तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल. अनिल सध्या बॅटिंग करण्यासाठी 12 बॉल मध्ये 33. अनिलला सुद्धा लाईन मध्ये षटकार मारावे लागतील. दुसऱ्या बाजूने रणजितच्या बॅट मधून धावा येणं खूप अनिवार्य आहे. इथून जर या मॅच मध्ये कब्जा करायचा असेल तर दुसऱ्या बाजूने विकेट काढायचे आहेत. टीम एनआर फायटर्स फायटर द्यावी लागेल, तितके चांगली खेळी साकारावी लागेल, तितका चांगला दमदार खेळ करावा लागेल. आणि हा सामना पुन्हा एकदा कोणत्या बाजूने जाईल हे वर्तवणं पुन्हा एकदा पाहिजे तितकं सोपं तर नाहीये, कारण की ज्या प्रकारे खेळते दोन्ही टीम, दोन्ही बाजूकडे सध्या पाहायला गेलं तर नक्कीच ज्या प्रकारे या मॅच मध्ये एफर्टलेस गेम दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. बोलत यार ओव्हर नंबर 7 मध्ये ईश्वर. पहिला बॉल ऑनसेट खेळण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये पुन्हा एकदा या सरळ रेषेमध्ये 3 स्टंपच्या मध्यमध्ये ते सापडत असणार लेग बिफोर विकेट. अनिलची विकेट पुन्हा एकदा पडत असणार. विकेट डाऊन, फलंदाज बाद. पहिल्या बॉलमध्ये या ओव्हरमध्ये धक्का नंबर पाहायला गेला तर 5वा झटका, फलंदाज बाद. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो, या ऑनसेटला सफल खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा ऑनसेटला पिक केल्यानंतर बॉल वेगाने जात असताना फिल्डर जोपर्यंत पोहोचतील 2 धावे ते कंप्लीट होतील. 2 धावेच्या बदल्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 57. चांगला आकडापर्यंत गाठत असताना टीम 11 जॉब्स टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न सध्या चालू आहे. प्रयत्न ठेवावे लागतील, कारण की या मॅच मध्ये जिंकण्याचा इरादे नाही तर लढण्याच्या वृत्तीने पुणे एकदा खेळावं लागेल. पुणे ऑफसाईडचा फटका तर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे का, जोपर्यंत बॉल फील्ड करतील, बॉल जोपर्यंत स्टॉप करतील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावे ते घेण्याचा इरादा, बॉल जोपर्यंत आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न, 3री धावे ते कंप्लीट, 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो नाही, 4थी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट डाऊन होईल. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे धक्का. तर 3 धावा मिळतील आणि विकेट इथे गमावला जाईल. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची 60 धावा. 28 धावा अजून पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. 3 धावा ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 60. या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात. 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉल जुनी शिल्लक आहे. या षटकाने बॉलर पुन्हा एकदा तयार. ईश्वर सुपर नो बॅटर पुन्हा एकदा इनटू द क्रीज. 11 रुपयाचा बॉल ऑन साइड पुन्हा एकदा पोल करत असताना फिटका पुन्हा एकदा चांगला आहे. फिल्डर वेगाने निसर्ग पुन्हा एकदा बॉलवरती येत असताना खूप चांगली फिल्डिंग, तितका चांगला दमदार थ्रो. काय फिल्डिंग सध्या पाहायला मिळत असताना या इनिंग मध्ये, या डिपार्टमेंट मध्ये निसर्गने आतापर्यंत 2 झेल पकडले. तितकी चांगली फिल्डिंग त्याने करत असताना या स्पर्धेमध्ये कदाचित त्याने 20 धावा तरी आतापर्यंत डिफेंड केल्या असतील असे कामगिरी त्याच्यामार्फत पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते या 2 धावेच्या मदतीने 62-62. 26 धावेची आवश्यकता. ऑन साइडला पण एकदा सफल केल्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 64. 24 धावा पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. या षटकातील बॉल शिल्लक आहे फक्त शेवटचा बॉल आता शिल्लक, म्हणजे 7 बॉल मध्ये 24 धावा पाहिजेत
हा सामना जिंकण्यासाठी 7 बॉल 24 अफलातून कामगिरी करावी लागेल. इथून सुद्धा होऊ शकता धावा. या धावा काढण्यासाठी प्रयत्न तितके चांगले कमालीचे करावे लागतील. पुणे त्या दिशेने हा बॉल सुद्धा चालला त्याच दिशेने कट कॉपी अँड पेस्ट. आणखीन 2 धावा ऍड होतील. अवश्य समाप्ती. आता शेवटचे 6 बॉल मध्ये 22 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. टीम IU11 जामशेद टक्कर तर नक्कीच चांगली दिली, नो डाऊट, कारण की ज्या प्रकारे खेळली टीम अफलातून खेळ दाखवत असताना 6 बॉल मध्ये 22 जितू सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी कदाचित करू शकतो हे ते कार्य. तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. दबाव तर आहे, धावा वाचवण्याची पुन्हा एकदा संधी हे प्राप्त होईल. 6 बॉल 22 धावा. रस्ता तर भरपूर कठीण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश शेवटचा षटक हाताळण्यासाठी वेळ पुन्हा एकदा बदलेल का? अकुटुंबाचा बॉल होता ऑन साइड आहे आणि प्रहार करत असताना बॉल हवेमध्ये गेलेला फिल्डर पुन्हा एकदा 1 बाउन्सेस जतीन जो तो बॉलला फीड करतील. चांगली फेकी इथे पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केले जातील. 5 बॉल मध्ये आता 20 धावा पाहिजेत. 3 षटकार आले तर कदाचित थोडासा रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकार पाहिजेत कंपल्सरी या मॅच मध्ये. टीम IU11 जामशेद 5 बॉल मध्ये 20 धावेची आवश्यकता. बॉल तयार. ओहो ऑन साइडला यानी टायमिंग झालेला आहे का? निशाण मागे आहे पण त्याला पुन्हा एकदा हुंकारा देत असताना बॉलच्या पार जितूच्या बॅट मधून 61 षटकार. चांगली बॅटिंग, जबरदस्त प्रहार करत असताना 2 मारायचे आहेत आता हा सामना जिंकण्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीने 74-74. 4 बॉल मध्ये धावेचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. 14 धावेची आवश्यकता. 4 बॉल 14. बॉल तयार. सरळ बॅटने ऑप्शनला फटका गॅपमध्ये फिल्डर पुण्याच्या वेगाने 2 धावा मिळतील का? 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग यावेळी पाहायला मिळते भूमिकच्या मार्फत. 2च धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कधी या 2 धावेच्या मदतीने 76-76. प्रत्येक बॉल मध्ये आता समीकरण बदललंय. 3 बॉल आहेत शिल्लक. 3 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. 2 हिट पाहिजेत. हिट आउट नाहीतर गेट आउट. आणि बॅटने पुणे खेळण्याचा प्रयत्न. पुणे थोडासा राईट झाल्यानंतर बॉल चालला मागे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत डॉट बॉल. हीच कामगिरी करावी लागते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आता गरम आहे हे दिसेल. फुलटॉस बॉल ना मुन्ना ना नो बॉल. फुलटॉस बॉल पेस केला आणि याने फ्री हिट. पंच दर्शवतील इथे तिसरा. मला वाटते रिव्ह्यूची पुन्हा एकदा मागणी करत असताना
तर 9 बॉलचा इशारा इथे आहे. डिसिजन 77 धावसंख्या स्कोर करते जिने हा सामना जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे. आता 11 2 बॉलमध्ये 11 धावेची आवश्यकता. फ्रीचा बॉल पुन्हा एकदा पेस करण्यासाठी जितू पुन्हा एकदा तयार. एक षटकार आल्यानंतर थोडासा मनोबल त्याचं सुद्धा आहे, सध्या खचलेला नाहीये. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 बॉल 11 बॉलर तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओहो फ्रीच्या बॉल ते वन साइड बॉलला वळवत असताना बॉल त्याला मागे डीप मध्ये फिल्डर जातील. जो तो बॉल फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव दुसरी धाव मिळणार नाहीये. हा सामना पूर्णपणे आता आहे. या मॅच मध्ये एखादा पुन्हा एकदा कहाणी जरा थोडीशी बदलली तर या मॅच मध्ये टीम I11 जामशेद घेऊ शकते. तो बॉलिंग जर चांगली केली तर हा सामना पूर्णपणे आता खात्यामध्ये आहे. टीम इनर फायटर्स शेवटच्या बॉलवरती ऑप्शनला पुणे द्यायचे. फटका चांगला सजीवत असताना जो तो बॉल फील्ड करतील. बॉल चला डीप मध्ये फिल्डिंग जो तो होईल. दुसरी धाव इथे कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न 3 धाव मिळणार नाहीत आणि हा सामना इथे जिंकलाय टीम इनर फायटर्स. वॉन द गेम. व्हेरी नाईसली प्ले. यानंतर जाऊन सामना दोन्ही टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टीम जय महाराष्ट्र वर्सेस टीम पांडे 11.